नमस्कार मैत्रिणींनो, मी शेफाली बोडके आजच्या या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते। हे बघा, अखंड ब्राह्मणे ह्याचं मी ओचा आणि काष्टा करायचं ते घेऊन आली आहे। ह्याच्या पहिली ड्राफ्टिंग, मार्किंग, परत नेरिया कसे जोडवायचे, त्याच्यानंतर अस्तरला नऊवारी कशी जोडवायची, अशी पूर्ण व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेले आहे। डिटेल व्हिडिओ 2 आहेत, ते तुम्ही बघू शकता। हा फक्त ओचा आणि काष्टा हा सुद्धा महत्त्वाचाच भाग आहे, ते फक्त मी हा शॉर्ट व्हिडिओ घेऊन आली आहे। हे बघा, अस्तरला जोडून घेतल्यानंतर आपण नऊवारीच्या मागच्या बाजूला आलं पाहिजे। मागच्या बाजूने आपण हे बघा उंचीचे डबल जेवढी क्लायंटची उंची असते त्याला 2 इंच प्लस करून 2 वेळा माप घ्यायचं। उंचीच्या डबल 2 वेळा उंची घ्यायची, त्याच्यानंतर 6 इंच प्लस करायचं। हा हजाराने साड्या शिवलेला अनुभव आहे ताईनो। तुम्ही बिंदास ह्या पद्धतीने अखंड ब्राह्मणी, पेशवाई ब्राह्मणी तुम्ही शिवू शकता। हे बघा, आपल्याकडे बॉर्डरचं तोंड करून घेऊन आपण काष्टाही लावायची। ही झाली आपली काष्टा रेडी। काष्टा म्हणजे आधी कधी पण नऊवारीचा डावा पाय रेडी होतो, हा डावा पाय रेडी झाला। ओके, त्याच्यानंतर हे बघा, आसनचा दुसरा भाग आणि 7 इंच आसन म्हणजे कमरेचं घेर असतो ना, त्याचं तिसरा भाग घ्यायचा। आसन किती घ्यायचं म्हणजे कमरेचा तिसरा भाग आणि त्याला 1 इंच प्लस करून मग 2 वेळा आसन घ्यायचं आणि 6 इंच प्लस करून अशी मोठी लाईन ओढायची, ती बघा दाखवली मी। त्याच्यानंतर सरळ नऊवारी करून घ्यायचं आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे डावा पाया एवढंच उजवा पाय असं जोडून घेऊन ठेवून घ्यायचं आहे आणि तिकडे एक वजनदार वस्तू ठेवून घेऊन जेवढं बॉर्डर आहे ना ते सगळं वरच्या बाजूला घ्यायचं आहे। बघा, व्हिडिओमध्ये स्पष्टप्रमाणे मी दाखवण्याचा प्रयत्न केली आहे। जेवढं डावा पाय एवढं उजवा पाय ठेवायचं खाली आणि तिकडे वजनदार वस्तू ठेवून आपण वरती सगळे ओढून घ्यायची। अखंड ब्राह्मणी ही विदाऊट कटिंग असते, त्याच्यामुळे अशीच करायला लागते ह्याला। हे बघा, आपण आता ओचा रेडी करतोय। ओचा म्हणजे पुढचा अखंड ब्राह्मणी पेशवाई ब्राह्मणीचा ओचा। हा प्रोसेसला थोडा वेळ लागतो, पण पेशन्स ठेवलं पाहिजे। ह्याला कुठली फॉर्म्युला लागत नाही, हे तुमचं हाताचं काम आहे। अख्खी नऊवारी ह्या पुढच्या निर्यांवरती डिपेंड असते, तुम्ही कसं करता त्याच्यावर डिपेंड असते। म्हणून भलेही वेळ लागो, तुम्ही पेशन्स ठेवून ह्याला करायला लागतं। ते बघा, म्हणून मी असे खूपसे व्हिडिओ घेऊन आली आहे। ओचा आणि काष्टा हे मी करायचं लक्ष देऊन बघा, आतले लेयर्स वगैरे सगळे धरून तुम्ही पिनं लावून घेऊन आपण आपलं काम करत जायचं आहे। थोडा वेळ लागेल ह्याला, व्यवस्थित तुम्ही लक्ष देऊन बघा, मग तुम्ही पण करू शकाल। हे बघा, जेवढं जास्तीचं बॉर्डर आहे ते आतमध्ये घडी करायची आहे तिकडे। ओके, हे तुम्ही नऊवारीच्या डावा साईड लावायचं आहे, नेरिया तुम्ही उजव्या साईड लावलेला असता। ओचाचं बॉर्डर आपण डाव्या साईड आणून लावायचं आहे। हे बघा, पिनं लावून तुम्ही कुठे कुठे तुम्हाला गरज आहे तिकडे पिनं लावायचं आहे। ओके, तुम्हाला स्वतःलाच कळेल की बरोबर झालेलं नाही आहे का नाही। हे बघा, मागून सुद्धा काष्टा ओढून घ्यायचा आहे मध्ये आसनकडे। ते बघा, मी व्हिडिओ स्किप न करता डिटेलमध्ये दाखवली आहे। जास्त मोठा नाही आहे व्हिडिओ, पण तुम्ही बघायला कंटाळा करू नका। बारीक बारीक गोष्टी बघितलेल्या सुद्धा तुम्हाला लक्षात येणार। ते बघा किती परफेक्ट बनवून गेली आहे। आता ह्याला आपण टाके घालूया। हे बघा, छान आपली अखंड ब्राह्मणी पेशवाई ब्राह्मणी रेडी झाली आहे। हे बघा, मी आता हात ठेवली आहे तिकडे पहिली एक टाका घालायचा आहे मेन कपड्याला, आणि साडीचे नेरिया असतात ना ते आपण केळीच्या भाग तिकडे आपण वरचं बॉर्डर काढलेलं असतं, तिकडे 4 पदरी दोऱ्याने आपण टाका टाकायचा आहे, घट्ट घालायचं आहे, कारण अख्खी नऊवारी या नेरियांवरती डिपेंड असते। ओके, त्याच्यानंतर बघा, एक इकडे पण घ्यायचं आहे, ते बघा टाका टाकायचा आहे। एक 4 वेळा वर खाली अशी फिरवून तुम्ही घट्ट
टाके घालायचे आहेत. आपण करतानाच काम व्यवस्थित करायचं आहे. बघा, त्याच्यानंतर वरच्या वर मेन कपड्याला नाही धरायचं आहे. वरच्या वर तुम्ही हे टाके टाकू शकता. माझ्या चॅनलवरती अखंड ब्राह्मणी, राजलक्ष्मी, मुलांचे नऊवारी, पुरुषांची धोती, मुलांची धोती असे सगळे व्हिडिओ, रेडी टू वेअर साडी, कट करून साडी, कट न करता साडी, प्री प्लेटिंग साडी, प्री प्लेटिंग असे सगळे व्हिडिओज तुम्हाला बघायला भेटणार आहेत. तुम्ही व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि चॅनलवरती जाऊन व्हिडिओज पहा आणि घरी बसल्या तुम्ही स्वतःचे करून घ्या, नाहीतर ऑर्डर पण घेऊन तुम्ही नऊवारी शिवू शकता. हे बघा, काष्टा आता मागच्या साईड टाका घालायचा आहे. ओके, व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.